किरण क्षीरसागर यांना विनंती करतोय त्यांनी मंडळातर्फे मंडळ यांचं नेहमीच सहकार्य असतं आणि आज श्री पडग्यातील उद्योजक सर्व अभिनय पाटील ते उपस्थित आपले वडील सुद्धा साहित्याची हार्दिक स्वागत. वसंत जोशी महाराज पंचायत पडगे येथील आपले सरपंच श्री तसेच आपल्या मंडळाचे साहित्यप्रेमी हार्दिक स्वागत होत आहे. रुपेश महाजन यांना विनंती करते आतमध्ये गर्दी असेल तर बाहेर टी ए पाटील स्कूलच्या जवळ सुद्धा महाप्रसादाची वेगळी रांग ठेवलेली आहे. त्या रांगेत हो दोन्ही साइड येतो. आणि यशो संजय पटेल आणि मंडळातर्फे छोटा स्वागत. नव्यापासून सुद्धा या वर्षी शेवटचे सालावर सुद्धा मंडळाला आवर्जून उपस्थित आहे. हार्दिक स्वागत. विनंती करतो आपले वाफाळा खाली घेतील पदयात्रेचे साहित्य सर्व ते उपस्थित आहेत. सर्वांचं मंडळातर्फे हार्दिक स्वागत. तसेच अंबरनाथ उपस्थित सर्व साहित्यांचं हार्दिक स्वागत. ओम साई राम ओम साई श्याम राधे राधे मोफत असते त्यांचं मंडळातून हार्दिक स्वागत. विवेकचे संस्थापक श्री रवीजी कराडकर साहेब इथे उपस्थित. ओम साई श्याम राधे राधे
साई भक्तांचं हार्दिक स्वागत। तसेच ज्यांचं सहकार्य असतं बिडवी सौ रोहिणी बिडवी ही आपण स्टेजवर येऊन स्वागत स्वीकारायचं आहे। शुभांगी सतीश बिडवी आपल्या सर्वांच्या सहकार्य रोल साई भक्त जयेश भगत तसेच आपल्या मंडळाचे तन्मय तांबोळ हे ते उपस्थित आहेत। मी त्यांना विनंती करतोय की त्यांनी मंडळाकडून स्वागत स्वीकार। ज्येष्ठ पत्रकार पालिका परिसरातील श्री राजेश दादा दळवी हे उपस्थित त्यांचे ओम साई नमो नमः श्री नितीन केसरकर आपल्या साईनाथ महाराज की जय स्वागत स्वीकारायचं आहे। एकविरा ग्राफिक्स हे सुद्धा ते उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मंडळातर्फे मी हार्दिक आपल्या मंडळासाठी अगदी आतुरतेने काम करणारे अशोक देवणे नियोजनासाठी गेलं 28 वर्ष असल्यामुळे की काय फार काही अडचण नियोजनासाठी येत नाही। आपले सर्व साईभक्त आणि जे आमचे साईप्रेमी साईसेवक आहेत प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही समिती नेमलेली असते, त्या समितीमध्ये प्रत्येकाचं योगदान हे त्याच्या ठरलेल्या वेळेप्रमाणे ठरलेल्या कार्य होत असतं आणि त्यामुळे पालखी 7 दिवसामध्ये तसं काय आम्हाला फार त्याचा नियोजनात अडचण येत नाही आणि 7 दिवस अगदी सुंदर सोहळा झाला। सर्वांनी एकदम छान जवळजवळ 250 साईभक्त पदयात्रेत होते, छान सहकार्य झालं आणि आजचा भंडारा त्यासाठीच असतो। मुळात पालखीचं आपलं नियोजन केल्यानंतर ती पालखी पूर्णत्वास आली आणि त्याच्यासाठी आपल्याला ज्या ज्या लोकांनी सहकार्य केले, ज्या ठिकाणून आपण निघालो त्या सर्वांना त्या पालखीचा प्रसादरूपी लाभ व्हावा म्हणून आजचा महाप्रसाद भंडारा आपण आयोजित केला होता। साधारण दरवर्षी 1200-1500 लोक त्याचा भंडाऱ्याचा लाभ घेत असतात। आजही उत्स्फूर्त प्रमाणात लोकांनी त्याचा प्रतिसाद दिला आणि प्रसादाचा लाभ घेतला। मुख्यतः आम्ही पालखीतून एकच संदेश महत्त्वाचा देत असतो की व्यसनमुक्तीचा आमचा एक प्रयास असतो की जास्तीत जास्त लोकांनी व्यसनातून मुक्त व्हायला पाहिजे। मुख्यतः तरुण पिढी जी आता मुख्य प्रवाहात येत आहे त्यांनी तरी त्या व्यसनांपासून लांब राहिलं पाहिजे असा आमचा प्रयत्न असतो आणि पालखीत 100% व्यसनमुक्तीचा एक संदेश असतो। जर कोणी असा एखादा व्यक्ती दारू प्यायला वगैरे जरी आढळला तरी त्या क्षणी आम्ही त्याला पालखीतून बरखास्त करून त्यांना स्वखर्चाने
पडग्यात परत पाठवतो आणि पालखीबरोबर अशा कुठल्याही सदस्याला येणं शक्य नाही आहे. पुढच्या वर्षी अजून काही आपल्यासारख्या साई भक्तांच्या माध्यमातून नवीन नवीन दरवर्षी सूचना मिळत असतात. त्या सूचनेतून आणखीन काही नवीन करता येईल असा प्रयास मंडळ दरवर्षी करत असतो. तर यंदा फार चांगल्या काही सूचना मिळाल्या आहेत. त्याच्या दृष्टीने आम्ही यावर्षी आतापासूनच त्याची तयारीला सुरुवात करणार आहोत. आणि 28 वर्ष पूर्ण झाल्यामुळे तसं फार प्रेशर किंवा लोड असं कधी येतच नाही. पण नियोजन हा मुख्य भाग असल्यामुळे त्या दृष्टीने आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो की काय नवीन करता येईल. जशा लोकांच्या सूचना काय असतील तर आम्ही स्वतःहून त्यांना विचारून त्यांच्याकडून सूचना मागवत असतो. आणि जो फीडबॅक चांगला मिळेल, वाईट मिळेल, जे काय असेल ते आम्ही मागवण्याचा प्रयत्न करतो. बाबांच्या कृपेने वाईट फीडबॅक तरी अजून तसं काही येत नाही, कारण आता बरेच वर्ष असल्यामुळे नियोजनात अगदी सगळेच मुलं तरबेज झालेली असल्यामुळे त्यांच्या क्षेत्रात ते उत्कृष्ट कामगिरी करत असतात. आणि पदयात्रेकडून आम्हाला फीडबॅक त्याचाच चांगला येत असतं की आपल्यासारखं नियोजन खूप चांगलं असतं. आणि अजून आम्हाला काय तुम्ही चांगलं देईल असं आम्हाला वाटतच नाही की आत्ता जे मिळते तेच मुळात बेस्ट आहे सेवा. त्याच्यामुळे काही त्यांची अपेक्षा नाही आहे. पण अजून त्यातूनही काही करता येईल असा आम्ही प्रयत्न नेहमी असतो. त्यातून काही नवीन सूचना, नवीन आयडिया येत असतात. त्यातून आम्ही प्रयत्न करणार आहोत आता यावर्षी. कसं बघा पालखीचं आयोजन? सर्वांना सायराम. ही धावपळ महिन्याभराची नसून एक वर्षभराची धावपळ असते. म्हणजे आम्हाला हे वेध जे लागलेले असतात. आज आमच्या इथे भंडारा जरी असेल तरी पण आमची पुढची डेट ही जी आहे 24 डिसेंबर ही पुन्हा एकदा तयारीची ठरलेली असते. तर हा खूप एक आनंदी सोहळा असतो. पालखी सोहळा म्हणजे आज आम्ही 28 वर्ष हे पालखी सोहळा चालवतोय. पण खूप आनंदाचा क्षण असतो की पालखी बडग्यातून निघते आणि शिर्डीत पोहोचते. ह्या पालखी सोहळ्यामध्ये अंदाजे 200 ते 250 साई भक्त सहभागी होत असतात आणि खूप उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन ही पालखी सोहळा पार पडत. भंडाऱ्यामध्ये आजपर्यंत बघायला गेलं तर सर्वच नागरिक, पडग्यातील आजूबाजूचा परिसर, साई भक्तांचे नातेवाईक हे सर्व या भंडाऱ्यास आवर्जून हजर असतात आणि त्याचा लाभ घेत असतात. पालखीच्या माध्यमातून नक्कीच एक आवर्जून संदेश देईन नवयुवकांना की ठीक आहे, तुम्ही आज या औद्योगिक जगामध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक जगामध्ये वावरत असाल, परंतु ही एक शक्ती नक्कीच आहे की तुम्हाला कुठेतरी तिचा आधार आहे, ती तुम्हाला सावरू शकते. नक्कीच. स्पीड न्यूज भारत.